आज आपण बघणार आहोत की डेली डॅशबोर्ड कसं यूज करायचं. डेली डॅशबोर्ड तुमच्या डेली युजेससाठी असतं. डेली डॅशबोर्डमध्ये एंटर करण्यासाठी तुम्ही नॅव्हिगेशनवर ना जाऊन सर्च नॅव्हिगेशनमध्ये जाऊन डेली डॅशबोर्ड टाईप करू शकता आणि क्लिक करू शकता. तुम्ही तुमच्या डेली डॅशबोर्ड पेजवर जाल किंवा तुम्ही राईट साईडला कॉर्नरला जिथे लास्ट सिम्बॉल आहे विजिट डेली डॅशबोर्ड तिथे क्लिक करूनही तुमच्या डेली डॅशबोर्डवर जाऊ शकता. डेली डॅशबोर्डवर गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला आपली करंट डेट दिसून येते. त्याचसोबत प्रायोरिटी ऑप्शन दिसून येतं, म्हणजेच पर्टिक्युलर टास्कसाठी तुमची काय प्रायोरिटी आहे किंवा किती टास्क तुमचे प्रायोरिटीवर आहेत. डेटच्या खाली तुम्हाला प्रायोरिटी दिसून येते, त्याच्यामध्ये एक युजर्सकडे किती टास्क प्रायोरिटीवर आहेत तुम्हाला दिसून येतात. जसं या युजरकडे 5 टास्क आहेत जे प्रायोरिटीवर आहेत, जे गोईंग लेवलवर आहेत. 3 टास्क आहेत जे स्टक लेवलवर आहेत. त्याचसोबत 2 रिमाइंडर आहेत, तेही इथे दिसून येतात. आणि हे सगळं क्लिकेबल नंबर आहे. ज्यावेळी मी हे 5 काउंटवर क्लिक करते, क्लिक केल्यानंतर मला ज्या टास्कची लिस्ट येते जे टास्क प्रायोरिटी लेवलवर आहेत. त्याचसोबत इथे बघू शकता राईट साईडला 3 फिल्टर आहेत, माय टीम अँड ऑल करून. मायचा मिनिंग आहे की हे टास्क दर्शना फक्त आणि फक्त स्वतःसाठी बघत आहे. माय टीमचा मिनिंग असेल की दर्शनाला जर तिच्या टीमचे टास्क बघायचे असतील तर. आणि ऑलचा मिनिंग आहे की दर्शना पूर्ण ऑफिसचं वर्क बघू शकते. त्याच्या खाली टीम टाइमशीट असेल. टीम टाइमशीट मध्ये तुम्हाला युजर स्वतःचं वर्क डन आजचं आणि कालचं वर्क डन चेक करू शकता. तसं दर्शनाने यस्टरडे साठी 2 तास काम केलेलं आहे, तर 2 तासासाठी तुम्ही चेक करू शकता की 2 तास म्हणजे काय काम केले. तर तुम्ही 2 तासावर ज्यावेळी क्लिक करतात त्यावेळी टास्कचं नाव, डिस्क्रिप्शन, आवर्स अँड मिनिट्स अँड क्लायंटचं नाव असे सगळं इन्फॉर्मेशन दिसून येते. त्याचसोबत इथे तुमची अटेंडन्स मार्क केलेली पण दिसून येते, पी मार्क केलेला आहे. आणि इथे 9 आवर्स म्हणून दिसून येतात, म्हणजेच तुम्ही अटेंडन्स तुमची सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे. म्हणजे एवढे तास तुम्ही या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये स्पेंड केलेले आहेत. वर्क डन आणि स्पेंड आवर्स दोन्ही पण डिफरंट आहेत. इथे आहे टाइम स्पेंड ॲज अ अटेंडन्स आर, म्हणजे मी 9 तासामध्ये फक्त 2 तास काम केलंय, म्हणजे माझी प्रोडक्टिव्हिटी फक्त आणि फक्त 22% आहे. टुडे मध्येही तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये युजरने 3 तास वर्क डन टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये अटेंडन्स मार्क नसली गेल्यामुळे तुम्हाला इथे टाइम स्पेंड इन ऑफिस यामध्ये NA येत आहे. खाली आपण जाणार आहोत फोल्डर एक्सपायरी. हे तुमच्या फोल्डर साठी आहे. तुमचे फिजिकल डॉक्युमेंटचा ट्रॅकिंग आपण करतो त्यावेळी ते फोल्डरचा नंबर, फोल्डरचं नाव, त्याचसोबत फोल्डर लोकेशन म्हणजे आपण ती कुठे ठेवली आहे, फोल्डरची एक्सपायरी डेट आणि क्लायंटचे नाव, ही सगळी इन्फॉर्मेशन इथे मिळून येते. तुम्ही बघत असाल इकडे आपल्याकडे एक्सपायर्ड हा ऑप्शन आहे, तसं सून म्हणून पण आहे. म्हणजेच नेक्स्ट 15 डेज मध्ये जे DSC किंवा जेही डॉक्युमेंट्स एक्सपायर होणार असेल त्यांची लिस्ट इथे दिसून येईल. आता मी सून वर क्लिक करत आहे. तर सून वर क्लिक केल्यानंतर मला इथे 27 ऑगस्ट 2025 म्हणजे नेक्स्ट 15 डेज मध्ये जे डॉक्युमेंट्स, फाईल्स किंवा DSC एक्सपायर होणार आहेत त्याचा ट्रॅक इथे मिळून जातोय. आता मी खाली येत आहे. टास्क लेबल मध्ये ज्यावेळी टास्कला मल्टिपल लेबल्स ऍड होतात त्याच्या रीतीने इथे फिल्टर होऊ शकतं. अटेन्शन, अटेन्शन दर्शना, अटेन्शन कृष्णा, अटेन्शन राहुल, WIP असे वेगवेगळे लेबल्स इथे ऍड करू शकतात. फर्स्ट ऑप्शन मध्ये लेबल असतील आणि WIP हे आपलं सप्ताहासाठी दिलेलं फिल्टर असेल. टास्क अलोकेशन आतापर्यंत जर टीमने जे टास्क अलोकेट केलेले आहेत त्यांची लिस्ट येणार आहे, पण हे सगळे पेंडिंग टास्क आहेत. तुम्ही बघू शकता टास्क अलोकेशन मध्ये तुम्हाला फ्रॉम डेट टू टू डेट येणार आहे, म्हणजे या तारखेपासून या तारखेपर्यंत आपण किती टास्क असाइन केलेले आहेत. पण आपल्याला अशा रीतीने रिपोर्ट नको असेल तर हा एक्स करून मार्कवर क्लिक करून पूर्ण फिल्टर काढायचा आहे. या रीतीने आपल्याला कळतं की दर्शनाकडे सर्व्हिस वाईज किती वर्किंग आहे. ही वर्किंग तुम्ही होम पेजवर सुद्धा बघू शकता. आणि जर तुम्हाला पूर्ण ऑफिसची वर्किंग बघायची असेल तर इथे ऑल वर क्लिक करा.
ऑलवर क्लिक केल्यानंतर प्रत्येक युजरकडे किती किती टास्क पेंडिंग आहे ते सर्व्हिस वाईज दिसून येईल. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शन आहे टास्क स्टॉप. हा एक स्पेशल फीचर आहे ज्याच्यामधून आपल्याला कळतं की आपल्या स्टाफकडे किती वर्किंग पेंडिंग आहे. जसे माझ्याकडे दर्शनाकडे सध्या 1430 टास्क ओपनिंगवर आहेत, म्हणजेच 18 तारखेपर्यंत दर्शनाकडे 1430 टास्क ओपनिंगवर होते या पेंडिंग होते. 4 सबटास्क आहेत. 23 तारखेपर्यंत तिच्याकडे 111 टास्क न्यू असाइन झालेत. 28 ते 23 पर्यंत तिने एकही टास्क कंप्लीट केला नाही आणि टोटल आता तिचे आजपर्यंत 1541 टास्क अजून सुद्धा ओपन आहेत किंवा गोइंग मोडवर आहेत. सेम फॉर अ सबटास्क. तुम्ही जर ऑल केलं तर तुम्हाला पूर्ण टीमचा वर्किंग हे इथे बघू शकता. ऍबसेंट अँड लिव्ह करून आहे, म्हणजे तुमच्या टीमचे जेही ऍबसेंट अँड लिव्ह आहे ते तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला आयडिया येते की तुमची टीम किती दिवस ऍबसेंट आहे. आता बघू शकता अक्षय हा फुल मंथ लिव्हवर आहे, त्याच्यामुळे अक्षयची पूर्ण मंथ मध्ये लिव्ह ऍड झालेली आहे. तसंच 5 तारखेला आशिष, 6 तारखेला डीपी ऍडमिन ही आणि किशन, 6 तारखेला डीपी ऍडमिन आणि किशन ही ऍबसेंट आहे. खाली आहे टास्क स्टेटस चेंज. आजच्या दिवसामध्ये किंवा कालच्या दिवसामध्ये किती टास्कचे स्टेटस कंप्लीट झाले आहेत, गोइंग ठेवले आहेत, इग्नोर केलेले आहेत. ओके, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळू शकते. त्याचसोबत तुम्ही खाली आहे टास्क एजिंग करून. आता आपल्याकडे टास्क एजिंग हा एक अमेझिंग फीचर आहे ज्याच्यामधून प्रत्येक युजरला कळून येतं की त्याचे किती टास्क अजून सुद्धा पेंडिंग आहे. हे टास्क एव्हरी मंथ दाखवले जातात, म्हणजे ज्याच्या मंथ मध्ये हे पेंडिंग ठेवले आहेत त्यांची लिस्ट इथे मिळून जाते. आणि हे सगळे क्लिकेबल नंबर आहेत. 1 क्लिक आणि तुम्हाला पूर्ण रिपोर्ट इथे मिळून येणार आहे. पिंक बॅकग्राऊंड असलेले टास्क, जे ग्रीन बॉक्स मधले असलेले टास्क तुमचे ड्यू झालेले आहेत ते ऑनगोइंग मोडवर आहेत आणि रेड बॉक्स मधले तुमचे स्टक मोडवर आहेत. त्याचसोबत ज्यांचा बॅकग्राऊंड ग्रीन आहे त्यांचे टास्कची ड्यू डेट अजून क्रॉस झालेली नाही आहे, त्यामुळे ते तुम्हाला दिसत आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला टीमचं क्लायंट बर्थडे इथे चेक करू शकता की कोणत्या क्लायंट किंवा टीमचा इथे बर्थडे आहे.